आज देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. एस्तेरचं पुस्तक आणि याचा 4था अध्याय. एस्तेर की किताब उसका 4 अध्याय और उसका 13 और 14 पद. टॉम फेल्टन नावाचे एक व्यक्ती होते आणि त्यांचा छोटासा परिवार होता. पत्नी आणि लेकरं त्यांना होते आणि देवाच्या कार्यासाठी अतिशय आवेशी हे कुटुंब होतं. आणि अशा प्रकारे एक दिवस ते आपल्या मिशन फील्डवर एका मिशनरी टीमबरोबर कामाला गेले सुवार्ता प्रसाराचं काम करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याचशा लोकांना सुसमाचार प्रचार केला, सुवार्ता सांगितली आणि त्यांनी पाहिलं की अनेक लेकरांनी आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं. आणि ते इतके आनंदित झाले की देव त्यांच्या जीवनाद्वारे कार्य केलं आणि अनेकांपर्यंत सुसमाचार प्रचार झाला. अशा प्रकारे ते नेहमी मिशनरी टीम बरोबर जाऊन काम करत असत. एक दिवस अचानक त्यांना त्रास झाला काही आणि म्हणून ते दवाखान्यात गेले. त्यावेळेस त्यांना कळालं की त्यांना कॅन्सर झालेला आहे, निदान झालं, डॉक्टरनी सांगितलं आणि 3ऱ्या स्टेपला तो कॅन्सर आहे. आणि त्यांना एकदम धक्का बसला हे ऐकून. आणि धक्का बसल्यानंतर त्यांनी विचार केला की मी इतकं चांगलं काम करत आहे, मी देवाचं सुसमाचार सांगत आहे, देवाने माझा उपयोग सुद्धा केला की अनेक मुलांना प्रभूकडे वळवण्यासाठी, आणि आज माझ्या जीवनामध्ये हे दुःख का, माझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती का. अतिशय त्यांना त्रास झाला की आता कसं काय करायचं. अनेकदा आम्ही मनुष्य जे आहे अशा परिस्थितीमधून जातो आणि अनेकदा आम्हाला समजत नाही की काय घडत आहे. एस्तेरच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एस्तेर जी आहे ती आपल्या काका संगती राहत होती, कारण तिचे आईवडील लहानपणीच मरण पावलेले. आणि या तिच्या काकाने तिला आपल्या मुलीप्रमाणे वाढवलं, प्रेम दिलं, तिला तिचं संगोपन केलं आणि तिला तिच्या आईवडिलांची एक प्रकारे कोणती कमी भासू दिली नाही. कारण वचन सांगतं की त्यांनी आपल्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला आणि म्हणजेच त्यांनी कोणत्याही प्रकारे तिच्या आईवडिलांची तिला जाणीव भासू दिली नाही. इतकं प्रेम या मर्दखयाने तिच्यावर दाखवलं. आता एस्तेर जे नाव आहे हे ॲक्च्युली पर्शियन नाव आहे, इराणी नाव आहे, पण खरं तिचं नाव होतं हत्सा. ठीक आहे, पर्शियन म्हणजे इराण देश आणि खरं तिचं नाव होतं हत्सा. आणि आम्हाला बघायला मिळतं की मर्दखयाने आपल्या मुलीवर म्हणजे आपल्या भावाच्या मुलीवर त्यांनी प्रेम केलं, तिचं संगोपन केलं, तिला वाढवलं. आणि अचानक आम्हाला बघायला मिळतं की जर आपण पूर्ण वाचली बायबलमध्ये, त्या काळचा जो राजा होता आणि त्यांनी एक फरमान केलं होतं त्याच्या राणीविषयी की तिने यावं आणि सगळ्यांच्या समोर तिचं जे सौंदर्य आहे सगळ्यांना दिसावं. परंतु त्या राणीने राजाचं जे फरमान आहे, हुकूम आहे, तो मांडला नाही. वस्ती तिचं नाव होतं आणि तिने तो मांडला नाही आणि त्यामुळे राजाचा अपमान झाला. आणि मग त्याच्या पदरी असलेले जे काही ज्ञानी लोक आहेत त्यांनी सांगितलं की हा अपमान म्हणजे सर्व माणसांचा अपमान आहे आणि म्हणून वस्तीला तिच्या जे काही राणीचं जे पद आहे त्याच्यावरून तिला हटवावं आणि तिच्या जागी दुसऱ्याची नेमणूक, दुसऱ्या मुलीची जिला राणी करून नेमणूक करावी. आणि अशा रीतीने त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये सर्वत्र तुम्ही शोध घ्या आणि ज्या सुंदर चांगल्या मुली असतील त्यांना राजवाड्यामध्ये तुम्ही घेऊन या. आता लक्षात ठेवा की हे जे काही होतं की हे ब्युटी कॉन्टेस्ट आम्ही पाहतो, बायबलमधलं पहिलं ब्युटी कॉन्टेस्ट होतं हे बरोबर आहे ना. तर त्या ठिकाणी अनेक मुलींना जमा करून आणण्यात आलं. परंतु काही जणी एखाद्या वेळेस होऊ शकतं की इच्छेने गेले असतील आणि काही जणी एखाद्या वेळेस त्यांची तयारी नसेल मनाची. एखाद्या वेळेस काही जणांना वाटत असेल की मुलींना की राजाच्या दरबारात जायचं आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु एखाद्या वेळेस काही मुली मनाच्या विरुद्ध त्यांना जावं लागलं असेल. आणि एस्तेर त्या ठिकाणी होती
आम्हाला माहीत नाही तिची मनामध्ये काय विचार होते, परंतु घरातलं जे काही व्यक्ती होता, तिचा काका होता, जो तिला तिच्या वडिलांप्रमाणे आईवडिलांप्रमाणे प्रेम देणारा होता, आणि त्याच्यापासून अचानक तिला एका वेगळ्या स्थितीमध्ये, वेगळ्या परिस्थितीमध्ये जावं लागलं. होऊ शकतं मनाच्या विरुद्ध जावं लागलं असेल. कधी कधी जसं मी मगाशी सांगितलं, टॉम फेल्टन यांच्या जीवनामध्ये अशी घटना घडली की ज्यांनी कधी त्याविषयीची अपेक्षा केली नव्हती. होऊ शकतं की एस्थेरेच्या जीवनामध्ये सुद्धा ही घटना जी घडली, एका चांगल्या सुंदर छोट्याशा घरामध्ये एखादं ती राहत असेल, परंतु वडिलांसारखं प्रेम करणारा तिचा काका होता, परंतु अचानक त्याच्यापासून तिला दूर जावं लागलं. एका वेगळ्या परिस्थितीमध्ये, एका वेगळ्या लोकांमध्ये, ज्याची तिला ओळख नाही, जे तिचे स्वतःचे नाही, आणि अतिशय कठीण ही परिस्थिती होती. कधी कधी आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये काही काही गोष्टी अचानक अशा घडतात विचित्र, आणि त्याचा सामना करण्यासाठी आम्ही तयार नसतो. आम्हाला कळतं की ह्या गोष्टीचा सामना आम्ही कसा करावा, कशा प्रकारे आम्ही त्याला तोंड द्यावं, आणि विचित्र परिस्थितीमध्ये, विचित्र एका जगामध्ये तिला जावं लागलं. आणि तिच्याकडं ह्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं की हे का घडत आहे, असं का घडत आहे. टॉमनी देवाला प्रश्न केला की देवा, माझ्या जीवनामध्ये ही समस्या का येऊ दिली, माझ्या जीवनामध्ये हे प्रॉब्लेम का येऊ दिले. कधी कधी आम्ही अनेक प्रकारच्या समस्येतून जातो, ज्या कधी कधी अचानक उद्भवतात आमच्या जीवनामध्ये, आणि आम्हाला समजत नाही की ह्या परिस्थितीला आम्हाला कशा प्रकारे तोंड द्यावं. आम्हाला असं वाटतं की देव माझी प्रार्थना ऐकतो की नाही, है ना. कधी कधी देवाविषयी आपल्या मनामध्ये संशय येतात, कधी कधी निराशा येते, कधी कधी आम्ही तुटून जातो की प्रभू का, मी तर तुझं काम करणार आहे, मी तुझ्यावर प्रेम करणार आहे, मी तुझ्या आज्ञा पालन करणार आहे, है ना. आजपर्यंत मी तुझी सेवा केलेली आहे, किंवा खूप काही गोष्टी एखाद्यास आम्ही केलेल्या असतील प्रभूसाठी, त्याच्या लोकांसाठी. पण देवा, ही समस्या, ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये का आलेली आहे, ह्या घटना माझ्या जीवनामध्ये काय घडत आहे. योसेफाच्या बाबतीत सुद्धा आम्हाला बघायला मिळतं की योसेफ हा त्याच्या सर्व भावांमध्ये अतिशय चांगला व्यक्ती होता. त्याला कोणतीही अनुचित गोष्ट आवडत नव्हती, आणि म्हणून त्याचे भाऊ जर काही चुकीचं काम केले तर तो आपल्या वडिलांना ते गोष्टी सांगत असे की भावांनी असं असं काम केलेलं आहे. पण त्याच्या जीवनामध्ये सुद्धा अचानक संकट आलं, अचानक समस्या आली, त्यालाही समजेना की काय घडत आहे. एस्थेरेच्या बाबतीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की समस्या ज्यावेळेस आली, एकटी मुलगी एका परकीय व्यक्तीच्या ताब्यामध्ये तिला देण्यात आलं, आणि तिला समजेना काय घडत आहे. आम्हाला पाहायला मिळतं की त्यानंतर मर्दकै जो आहे हा राजवाड्यामध्येच त्या ठिकाणी एस्थेरेच्या बाबतीमध्ये काय घडत आहे त्याविषयी लक्ष ठेवून होता. जर कधी 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मर्दकयाचं लक्ष त्या ठिकाणी होतं, कारण तो तिच्यावर अतिशय प्रेम करणारा होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मर्दकयाने सांगितलं होतं एस्थेरेला की तुझी ओळख तू देऊ नको की तू यहुदी आहेस म्हणून. म्हणून तिचं नाव एस्थेर म्हणूनच त्या ठिकाणी, कारण मी मगाशी सांगितलं की एस्थेर नाव हे पर्शियन नाव आहे, ॲक्च्युली यहुदी नाव तिचं हत्सा असं होतं. आणि म्हणून मर्दकयाने तिला सांगितलं की आपली ओळख तू त्या ठिकाणी देऊ नको, सांगू नको की तू यहुदी आहेस म्हणून. आणि म्हणून तिने आपली ओळख दिली नाही त्या ठिकाणी, तशीच ती राहिली की जेणेकरून कोणालाही ती यहुदी आहे असं समजणार नाही. आणि मग आम्हाला बघायला मिळतं की त्या घरामध्ये ती राहत असताना मर्दकै तिच्यावर लक्ष ठेवून होता, तिच्या बाबतीत काय घडत आहे ती बातमी काढण्यासाठी तो राजवाड्यामध्येच थांबायचा, त्या ठिकाणीच तो राहायचा. कारण ज्याच्यावर तिने आपल्या मुलीप्रमाणे प्रेम केलेलं आहे तिला अचानक त्याच्यापासून दूर काढून घेतलेलं होतं. देव सुद्धा एक लक्षात ठेवा, आमचा पिता आहे, त्याचं सर्व लक्ष त्याच्या लेकरांकडं, त्याच्या लोकांकडे आहे. हालेलुया. आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस परमेश्वर देवाने आदम आणि हवाला बनवलं त्यावेळेस तो रोज त्यांच्या संगती सहभागिता करण्यासाठी, फेलोशिप करण्यासाठी तो येत असत. स्वर्ग किती सुंदर आहे, किती चांगली जागा आहे, परंतु एक लक्षात ठेवा की देव जर कुठं वास करतो तो बायबल सांगतं की तो स्तवनामध्ये वास करणार आहे.
ज्या ठिकाणी त्याचे लोक, त्याचे लेकरं एकत्र येऊन त्याची आराधना करतात, देव त्या ठिकाणी उतरून येतो. बायबल सांगतो तो आपल्या लोकांमध्ये राहण्यासाठी त्याची इच्छा आहे. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाले, परंतु परमेश्वर देवाने त्यांना एक निवास मंडप करायला लावला आणि प्रभूने सांगितलं की मी त्याच्यामध्ये येऊन वास करेन, मी तुमच्याबरोबर राहील. आमच्या देवाला आमच्याविषयी इतकं प्रेम आहे की तो त्या ठिकाणी आमच्याशिवाय राहू शकत नाही. हालेलुया. आणि तो इस्रायल लोकांसंगती राहिला. त्या तंबूमध्ये, त्या निवास मंडपामध्ये तो इस्रायल लोकांसंगती फिरला. जिथे कुठे ते जात असत, परमेश्वराची उपस्थिती त्यांच्या संगती असत. हालेलुया. आजही त्याच्या मंडळीमध्ये तो फिरणार आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं तर बायबल सांगते की त्या 7 समयामध्ये फिरणारा प्रभू आहे. त्याची उपस्थिती, त्याची समक्षता त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या मंडळीमध्ये आहे. तो आपल्या लोकांना सोडून कधी दूर राहू शकत नाही. आणि मर्दखयाचं जे प्रेम आहे त्याच प्रकारे आम्ही पाहतो की एस्तेर राणीसाठी होतं. ती राणी तोपर्यंत बनलेली नव्हती, परंतु एस्तेरसाठी होतं. आणि त्याचं सर्व लक्ष तिच्याकडे होतं की तिच्या बाबतीत काय घडेल, त्याच्यावर लक्ष ठेवून तो होता. हालेलुया. इर्म्याचं पुस्तक 29:11 मध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराचे आपल्या लोकांविषयी काय आहे, काय करतो परमेश्वर देव. इर्म्या 29:11 बघा, परमेश्वर देव आपल्याविषयी संकल्प करतो. ते आमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. आणि ते आम्हाला आमच्या भावी जीवनाच्या सुस्थितीची आशा करून देणार आहे. भविष्याविषयी देव आमच्याविषयी विचार करतो. आम्ही आई वडील असताना कुटुंबामध्ये आमच्या लेकरांविषयी आमचे बरेच विचार असतात, इच्छा असतात. त्यांच्या भविष्याविषयी आम्ही प्लॅन करतो, त्यांच्या शिक्षणाविषयी आम्ही विचार करतो. ते घरी सुरक्षित येऊपर्यंत आमचं सर्व लक्ष रस्त्याकडे लागलेलं असतं. बरोबर आहे ना, की व्यवस्थित येतात की नाही. आपण जगी आई वडील असताना जर आम्ही आमच्या लेकरांची इतकी काळजी करतो, इतकं त्यांच्याविषयी विचार करतो, तर तो आमचा स्वर्गीय पिता जो निर्माण करता आहे. आम्ही तर केवळ जन्म दिला या जगामध्ये, पण ज्याने त्या आईच्या उदरामध्ये घडण केली तो त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की आईला एखाद्या वेळेस आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल, परंतु प्रभू म्हणतो मी तुम्हाला कधी सोडणार नाही, विसरणार नाही. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर देव आपल्याविषयी योजना करणारा देव आहे, संकल्प योजणारा देव आहे. आणि त्याचं प्रेम आमच्यावर इतकं अगाध आहे की जरी आम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असो, त्याचं लक्ष सदैव आपल्याकडे लागलेलं असतं. हालेलुया. कधी कधी परीक्षा येतात, समस्या येतात, अडचणी येतात. कोणीतरी असं सांगितलं की सर्वात चांगला शिक्षक तो असतो की जो परीक्षा कक्षामध्ये किंवा वर्गामध्ये जेव्हा परीक्षा चालू असते, त्याचा स्टुडंट जरी त्या ठिकाणी असेल, तो त्या ठिकाणी फिरत असतो, पाहत असतो आपल्या विद्यार्थ्याकडे की कशा प्रकारे तो पेपर लिहित आहे. त्या परिस्थितीमध्ये तो त्याला कधी मदत करत नाही. बरोबर आहे. हॅलो. चांगला शिक्षक परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला तो किती आवडता असो मदत करणार नाही. तो हे बघेल की जे काही त्याला वर्षभर शिकवण्यात आलेलं आहे तो त्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे लिहित आहे. ही त्याची परीक्षा आहे. आजकाल आम्हाला बघायला मिळतं की कधी कधी शिक्षकच सगळं सांगून टाकतात लेकरांना, है ना, हे लिहा ते लिहा. त्याला काय चांगला शिक्षक म्हणत नाही. चांगला शिक्षक परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला भले तो किती आवडता असो मदत करणार नाही. नंतर एखाद्या वेळेस त्याला ते समजून सांगतील. त्याच प्रकारे परमेश्वर सुद्धा ज्यावेळेस आम्ही परीक्षेमधून जातो, त्रासामधून जातो, अडचणीमधून जातो, तो तिथंच असतो. तो आम्हाला सोडून गेलेला नसतो, परंतु ते पाहत असतो की तो आम्ही कशा प्रकारे त्या परीक्षेला तोंड देतात. आणि म्हणून आम्ही प्रत्येक जण, म्हणून देवाने त्याचं वचन आम्हाला दिलेलं आहे की आम्ही विश्वासामध्ये दृढ व्हावं, बलवान व्हावं, सक्षम व्हावं, हरेक परीक्षेला तोंड देण्यासाठी सामर्थ्य आमच्या जवळ असावं. आणि म्हणून परमेश्वराने त्याचं वचन आम्हाला दिलेलं आहे. ते वचन केवळ पाठ करण्यासाठी नाही, तर ते आमच्या जीवनामध्ये त्याचं आचरण करण्यासाठी, की ज्या वेळेस परीक्षा येतील, संकटे येतील,
दुःख येतील, त्रास येतील, समस्या येतील, आम्ही खंबीरपणाने त्याच्या वचनावर दृढ राहून त्या सर्व परीक्षेचा सामना आम्ही करावा. हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवा, मर्दखाय त्या ठिकाणी होता, आपल्या त्या मांडलेल्या मुलीकडे त्याचं सर्व लक्ष होतं की तिच्या बाबतीत काय घडत आहे, काय चाललेलं आहे, आणि सर्व खबर त्या ठिकाणी तो काढत असे. त्यानंतर आम्ही पाहतो 11वं वचन, 2रा अध्याय. या ठिकाणी आम्ही पाहतो की एस्तेर जी आहे ही त्या ठिकाणी परमेश्वराने एका विशिष्ट योजनेने एस्तेरची नेमणूक केलेली होती. हालेलुया. आणि त्याचं जे उत्तर आहे मर्दखाय स्वतः 4था अध्याय 14व्या वचनामध्ये देताना आम्ही पाहतो की ह्याच कारणामुळे एखाद्या वेळेस तुझी निवड झाली नसेल. कशावरून? परमेश्वर देवाचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाविषयी जे त्याचे लेकर आहे, एक योजना आहे, त्याच्याकडं प्लॅन्स आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण परमेश्वराच्या योजनेमध्ये आहोत. परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला एक विशिष्ट योजनेने ह्या जगामध्ये ठेवलेलं आहे. देवाची योजना त्याच्या प्रत्येक लेकरांविषयी आहे. काही काही वेळेस आम्ही त्या गोष्टी समजत नाही. आमच्या जीवनामध्ये आलेल्या समस्या काय येतात त्याविषयी आम्हाला कळत नाही. आम्ही कधी कधी दोष देतो परिस्थितीला, देवाला, नशिबाला. काही लोक नशिबाला दोष देतात. परंतु देव जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या बाबतीत जे आमच्या जीवनामध्ये तो येऊ देतो किंवा परवानगी देतो, देव परीक्षा घेत नाही. परीक्षा घेण्याचं काम सैतानाचं आहे, बरोबर आहे. परंतु ज्या परीक्षा येतात, देव एका विशिष्ट योजनेने त्या आमच्या जीवनामध्ये कधी कधी येऊ देतो. त्यातून त्याला काहीतरी आमच्यासाठी अद्भुत करायचं असतं. आणि एस्तेरच्या जीवनाविषयी सुद्धा देवाची एक योजना होती. एक विदेशी लोकांमध्ये परमेश्वराने तिला निवडलं. राज्य जे पद आहे, तो राजा आहे, त्याची पत्नी होण्यासाठी देवाने तिची नियुक्ती केली. आणि या सर्व मागे देवाची योजना होती की एस्तेरने आपल्या लोकांचा बचाव करावा. प्रेज द लॉर्ड. आता ही गोष्ट एखादं आपल्याला थोडीशी वाटेल की त्या काळची यहुदी, परंतु लक्षात ठेवा देवाचा जो प्लॅन होता यहुद्यांविषयी की ह्या जगामध्ये त्याला त्यांच्याद्वारे त्याचा उद्धार करता आणि तारणारा पाठवायचा होता. आणि म्हणून आधीच देव त्या सर्व वंशाचं रक्षण करताना आम्ही पाहतो. मला माहीत नाही किती लोकांनी शिंडलर्स लिस्ट म्हणून ही फिल्म पाहिलेली आहे, शिंडलर्स लिस्ट. आणि त्याच्यामध्ये जर्मनीमध्ये ज्यावेळेस हिटलरने अनेक यहुदी लोकांना, जवळजवळ 60 लाख यहुदी लोकांना ज्यावेळेस हिटलरने मारलं, त्यामध्ये शिंडलर्स नावाचा एक व्यक्ती होता. आणि त्यांनी त्याची कंपनी होती एक भांड्यांची, आणि त्यामध्ये अनेक यहुदी लोक काम करत होते. आणि या शिंडलर्सनी त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या बऱ्याच यहुदी लोकांना वाचवलं. जे जर्मन अधिकारी होते, पोलीस होते, मिलिटरीचे अधिकारी होते, त्यांना त्यांनी पैसा दिला की माझ्या लोकांना मारू नका. आणि म्हणून ह्यासाठी की त्याची कंपनी पण बंद पडू नये, रोजगार पण त्यांना मिळावा, पैसा मिळावा. परंतु एक मात्र निश्चित की ह्या जो व्यक्ती होता शिंडलर, यांनी पैसा देऊन काय केलं, त्या लोकांचा बचाव केला. जर कधी मला माहीत नाही तुम्ही ती फिल्म बघितलेली आहे का नाही, परंतु त्याच्यामध्ये खूप सुंदर एक शेवटी एक शॉट आहे की त्या यहुदी, आणि ही सत्य घडलेली घटना होती, त्या यहुदी जे लोक वाचले ज्यावेळेस हिटलरचा अंत झाला, नाझी जे काही वाद आहे त्याचा अंत झाला, आणि त्यानंतर जे वाचलेले लोक आहेत यहुदी लोक, त्यांनी काय केलं की जे शिंडलर आहेत त्यांनी आपला बचाव केला, पैसे देऊन त्यांनी आपली सोडवणूक केली हिटलरच्या सैनिकांपासून, आणि त्याला काहीतरी गिफ्ट द्यावं, त्याला काहीतरी द्यावं म्हणून त्यांनी विचार केला. परंतु हे बिचारे सगळे एक कैदी होते, त्यांच्याकडे काहीच नव्हतं शिंडलरला देण्यासाठी. आणि मग त्याच्यापैकी एक जो व्यक्ती होता त्यांनी सांगितलं माझा एक दात आहे तो सोन्याचा आहे. आणि मग त्यांनी काय केलं की ते म्हटले की आपण ही देणगी, तुझा दात काढून त्याला आपण देऊया. आणि मग त्यांनी तो दात काढला,
आणि त्याचं काहीतरी बनवलं, मला वाटतं अंगठी की काहीतरी, आणि शिंडलरला त्यांनी ती भेट दिली. आणि ज्यावेळेस शिंडलरनी ती अंगठी हातामध्ये घेतली, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि तो म्हटला की मला ह्याच्यापेक्षा खूप काही करता आलं असतं. तो म्हटलं ही माझी कार, एखाद्यास ही विकून मी आणखीन 2 किंवा 4 यहुद्यांचा बचाव करू शकलो असतो. तो म्हटला की हे माझं मोठं घर, एखाद्यास हे विकून मी आणखीन 10 यहुद्यांना वाचवलं असतं, परंतु मी ते करू शकलो नाही. अतिशय हृदयाला म्हणजे काळजाला भिडवणारी ती गोष्ट आहे. कारण 60 लाख यहुदी लोकांना त्या काळामध्ये मारण्यात आले. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की काही यहुदी लोकांचा बचाव करण्यासाठी शिंडलर नावाच्या एका व्यावसायिकाचा परमेश्वराने उपयोग केला. हालेलुया. तर देवाने अशा अनेक लोक उभे केले त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी. आणि त्यातली एक आम्हाला पाहायला मिळतं, एस्तेर राणी होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला माहीत नाही की देव कधी कोणाचा कसा उपयोग करेल. ज्यावेळेस संकट येतात, दुःख येतात, त्रास येतात, प्रियांनो, त्याच्यामध्ये देव, कोणीतरी असं म्हटलं की देव मनुष्याच्या जीवनामध्ये अशी कोणती परीक्षा येऊ देत नाही ज्याच्यामध्ये आशीर्वादाचे बीज नाही. देव प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या परीक्षेतून मनुष्याला नेतो त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी आशीर्वादाचे बीज असतात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आलेल्या परीक्षेला आपण धैर्याने तोंड द्यावं. प्रभू आपल्या बरोबर आहे हे आपण कधी विसरू नये आणि त्याविषयी आपण कधी संशय देखील आपण घेऊ नये. 7 आणि 8 अध्याय जर त्यानंतर तुम्ही वाचले पुढे की कशा रीतीने परमेश्वर देवाने एस्तेरचा उपयोग केला की यहुदी लोकांना हामान नावाचा जो दुष्ट आणि क्रूर व्यक्ती आहे त्याच्या हातून बचाव करण्यासाठी, तर ती गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि देवाने त्या परिस्थितीमध्ये तिला उपयोगात आणलं. आजचा माझा विषय होता की विचित्र परिस्थिती. एस्तेरच्या जीवनामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली, पण प्रभूने त्या परिस्थितीमध्ये तिचा उपयोग करून घेतला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राजाच्या समोर जाणं साधी गोष्ट नव्हती. तिचा शिरच्छेद होऊ शकत असे, तिला एखादं मारून टाकलं गेलं असतं, परंतु देवाने तिचा बचाव केला आणि तिच्याद्वारे सर्व यहुदी लोकांचा बचाव केला. रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय 33 ते 36 वचन काय आपण वाचूया. बघा, वचन सांगता, आहा, देवाची संपत्ती, बुद्धी व ज्ञान ही किती अगाध आहे, त्याची आपण कल्पना करू शकत नाही. देवाची बुद्धी, ज्ञान, त्याची संपत्ती अगाध आहे. त्याचे संकल्प किती दुर्ज्ञेय आहेत आणि त्याचे मार्ग अनुपलक्ष आहेत. देवाची बुद्धी, ज्ञान आणि त्याचे संकल्प अगाध आहेत. प्रियांनो, कधी कधी आम्ही ते समजू शकत नाही, आम्हाला ते कळत नाही. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये जे अडखळणे येतात त्यामध्ये आम्ही निराश होतो, आशा सोडून देतो, धीर सोडून देतो. परंतु एक लक्षात ठेवा, बायबल सांगतं की प्रभू म्हणतो की माझे मार्ग आणि माझे विचार तुमच्या मार्गांपेक्षा, तुमच्या विचारांपेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. एखाद्यास आम्हाला काही गोष्टी दिसत नाही, समजत नाही, परंतु जे काही आमच्या जीवनामध्ये घडत आहे एक गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवावी की प्रभू त्या ठिकाणी आहे आणि त्याचं जे भय धरणारे आहेत. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 28 वचन खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. देवावर जर प्रीती करणारे जे कोणी आहे, बायबल सांगतं, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेले आहेत, त्यांना सर्व काही गोष्टी मिळून त्यांच्यासाठी काय होतात, त्यांच्या कल्याणार्थ सहकार्य असं होतं. जे देवावर प्रेम करणारे आहेत त्यांच्या जीवनामध्ये देव जे काही घडू देतो ते सर्व त्यांच्या कल्याणासाठी असतं. हालेलुया. अशी कोणतीही गोष्ट देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये येणार नाही की ज्यामध्ये त्यांचं नुकसान होईल, त्यांचं वाईट होईल, त्यांचा नाश होईल. मग एखादी दुःखाची गोष्ट असो, घटना असो, आपल्याला आवडणारी असो, न आवडणारी असो, पण देव जे काही आमच्या जीवनामध्ये करेल त्यामध्ये त्याचा उद्देश आहे हे आम्ही लक्षात ठेवावं. आणि एवढंच केवळ नव्हे, तो उद्देश कसा असेल, आमच्या हितासाठी असेल, आमच्या भल्यासाठी असेल. प्रेज द लॉर्ड. देव त्याच्या लेकरांना कधी सोडत नाही. प्रियांनो, तो परिस्थिती आमच्या जीवनामध्ये कशी येऊ द्या,
प्रभू नेहमी त्या परिस्थितीमध्ये आमच्याबरोबर आहे, हे आम्ही कधी विसरू नये. प्रेज द लॉर्ड. स्ट्रेंज प्लेसेस, विचित्र परिस्थिती, परंतु त्या परिस्थितीमध्ये देव आपल्याबरोबर आहे. टॉम फेल्टन ज्यावेळेस ह्या आजारातून चालले होते, ज्यावेळेस देवाने त्यांची भेट घेतली, त्यांच्या संगती बोलला, त्यांनी सांगितलं की त्या आजारामध्ये देवाने त्यांचा उपयोग केला की अनेक लोकांना जे दुखनाईत होते, आजारी होते, त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी सांगावं. अनेक असे लोकांना ते भेटू शकले ज्या त्रासामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, आशा सोडलेली होते. अशा अनेक लोकांपर्यंत ते पोहोचले आणि त्यांना ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी सांगितलं. त्यावेळेस त्यांना कळालं की हा आजार देवाच्या गौरवासाठी होता. प्रेज द लॉर्ड. आणि ते असं म्हणतात की त्यावेळेस त्यांना समजलं की देवाची त्यांच्या जीवनाविषयी काय इच्छा आणि योजना आहे. प्रियांनो, एखाद्या वेळेस तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात असेल आम्हाला माहीत नाही, पण देवाला ठाऊक आहे. तुम्हाला एखादं असं वाटत असेल की ह्या ठिकाणी मी एकटा आहे, देवाने मला सोडलं की काय, परंतु लक्षात ठेवा देवाची दृष्टी तुमच्यावर सदोदित आहे. तो कधीही तुम्हाला विसरलेला नाही, त्याने कधीही तुम्हाला टाकलेलं नाही. त्याचं प्रेम हे सदोदित तुमच्यावर कायम आहे.